स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका. कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला. कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी. कल्पाच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या शेवटी सगळीकडे जलमय परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी भगवान विष्णूनं शेषाची म्हणजेच नागाची शय्या करून त्यावर योग निद्रेचा आश्रय घेतला. श्री विष्णू निद्राधीन असताना त्यांच्या कानातील मळापासून मधु आणि कैटभ या नावाचे 2 आसूर उत्पन्न झाले आणि ब्रह्मदेवास मारण्यास उद्युक्त झाले. काय म्हणजे जिथून निर्माण झाले त्याचाच वध? हे पूर्वापार चालत आले वत्सा. त्यावेळी ब्रह्मदेव श्री विष्णूच्या नाभिकमलात विश्रांती घेत होते. त्यांनी ते महाभयंकर आसूर पाहिले आणि विष्णू मात्र योग निद्रेत गढून गेल्याचं त्याला दिसलं. तेव्हा विष्णूला जागृत करण्यासाठी ब्रह्मदेव एकाग्र चित्तानं योग निद्रेला प्रसन्न करू लागले. त्यानं योग निद्रेला साकडं घातलं. हे स्वामिनी, तुझ्याकडून विश्वाचं धारण पोषण केलं जातं. तुझ्यापासूनच या जगाची उत्पत्ती होते आणि तूच या जगाचा संहारही करतेस. तूच महाविद्या, महामाया, महाबुद्धी आणि महासमृद्धी आहेस. तूच महादेवी आणि माहेश्वरी आहेस. अशा रीतीनं देवी प्रसन्न व्हावी म्हणून ब्रह्मदेवाची आराधना सुरू होती. त्यानं तिचं स्तवन सुरू ठेवलं. खड्गिनी शूलिनी घोरा, गदिनी चक्रिणी तथा, शंखिनी चापिणी, बाण भुषुंडी परिघायुधा, सौम्या सौम्यतरा शेष, सौम्येभ्यस्त्वति सुन्दरी, परापराणां परमा, त्वमेव परमेश्वरी. तू तलवार धारण करणारी, शूल घेणारी, प्रसंगी क्रौर्य आहेस. तूच रज, सत्व आणि तम या 3ही गुणांनी युक्त अशी आहेस. तूच कालरात्री, तूच महारात्री आणि तूच भयंकर अशी मोहरात्रीही आहेस. तू शांत आहेस. शांती धारण करणाऱ्या सर्वांपेक्षाही तू अतिशय शांत आहेस. तू अत्यंत सुंदर आहेस. तूच सर्वश्रेष्ठ म्हणून तूच परमेश्वरी आहेस. या पुढे जे ब्रह्मदेव म्हणतात तेही ऐकण्यासारखे. ते म्हणाले, हे समस्त जगत स्वरूपे, या सृष्टीमध्ये जे काही चिरकालिक आणि क्षणभंगूर आहे त्या सर्वांमधली मूल शक्ती तू आहेस. अशा सामर्थ्यवान शक्तिशाली तुझी स्तुती माझ्याकडून कशी होणार? सृष्टी निर्माते, पालन करते आणि संहार करते असे श्री विष्णू तुझ्यामुळे योग निद्रावश झाले. अशा तुझ्या बळापुढे माझी शक्ती ती काय?
ब्रह्मदेवांची नम्रता खूप थोर आहे. स्वतःचं देवपण विसरून देवी समोर इतकं नम्र होणं कसं काय जमलं असेल? खरंय मुनिवर, आज इतकं सगळं घडून गेल्यावरही मी माझं राजेपण क्षणभरही विसरू शकत नाही. असंच असतं वत्सा. अरे म्हणून तर आपण सामान्य असतो. आणि ज्या देवीमुळे विष्णू, ब्रह्म आणि शंकराला शरीर धारण करता आलं, तिच्या समोर या त्रिमूर्तींचं सामर्थ्य ते कसलं. पण म्हणून ब्रह्मदेव शांत बसले नाही. त्यांनी देवीचा धावा सुरू ठेवला. मग देवी जागी झाली का? इतक्या लगेच प्रसन्न होईल ती महामाया कसली. पण ब्रह्माची आळवणी जगताच्या हितासाठी चालू आहे हे देवीनं जाणलं. मधु आणि कैटभ या राक्षसांच्या हातून विश्व निर्मात्याचा संहार होऊ नये यासाठी ब्रह्मदेवानं चालवलेलं स्तवन ऐकून देवी जागृत झाली. म्हणजे श्री विष्णूही जागे झाले? हो, योग निद्रेच्या कृपेमुळे श्री विष्णूंना जाग आली. आणि समोर मधु कैटभ त्यांनी बघितलंच असेल नाही? वत्सा, ही योग निद्रा विष्णूंच्या नेत्र, मुख, नाक, बाहू, हृदय आणि छातीतून बाहेर पडली. तीच मुळी शक्ती जागृत करत. त्यामुळे श्री विष्णूंनी अत्यंत दुष्ट, पराक्रमी, क्रोधानं लाल झालेले आणि ब्रह्मदेवाचं भक्षण करण्यासाठी आसुसलेले मधु कैटभ बघितले आणि ते युद्धाला सज्ज झाले. बाप रे, किती घनघोर युद्ध झालं असेल नाही? देव आणि दैत्याचं युद्ध म्हणजे महासंग्रामच असणार. हे युद्ध म्हणजे खरोखरीच एक महासंग्राम म्हणावा लागेल. कारण तब्बल 5000 वर्ष ही लढाई सुरू होती. 5000 वर्ष? पण ब्रह्मा आणि विष्णू यासारखे सामर्थ्यवान देव असूनही त्या दोन दैत्यांना मारायला इतकी वर्ष? श्री विष्णू आणि ब्रह्मदेव सामर्थ्यवान आहेतच, पण दैत्य देखील श्री विष्णूंच्या शरीरातून निर्माण झालेले. त्यामुळे त्यांची शक्ती सुद्धा अफाट होती. त्याच बळावर ते लढत होते. पण हळूहळू महामायेचा प्रभाव त्यांच्यावर जाणवू लागला. ते मोहित होऊ लागले आणि म्हणून एका बेसावध क्षणी ते विष्णूला म्हणाले, जगत स्वामी, आपण शत्रू असलात तरी आज आम्ही तुम्हाला वर देऊ इच्छितो. तुम्ही वर मागून घ्या. श्री विष्णू जितके शक्तिमान तितकेच बुद्धिवान. त्यांनी तात्काळ उत्तर दिलं, जर तुम्ही दोघेही माझ्यावर संतुष्ट असाल तर तुम्ही माझ्याकडून मृत्यू स्वीकारावा. तुम्ही अशी संधी मला दिली तर या प्रसंगी यापेक्षा दुसरा वर मी काय मागावा. विष्णूंच्या या चातुर्यानं ते दैत्य स्थिमित झाले. अशा रीतीनं फसवल्या गेलेल्या त्या राक्षसांनी सर्व सृष्टी जलमय झालेली बघितली आणि स्वतःचं चातुर्य सिद्ध करण्यासाठी ते म्हणाले, पृथ्वीचा जो भाग पाण्यानं व्यापलेला नसेल त्या ठिकाणीच आम्हाला मरण दे. मग काय, भगवान विष्णूंनी क्षणात त्यांच्या चक्रानं मधु कैटभाची मस्तकं छेदून टाकली. अर्थातच हा पराक्रम योग निद्रेच्या म्हणजेच महामायेच्या प्रभावामुळे घडून आला. म्हणजे साक्षात जगनिर्मात्याला जाग करणारी, त्याच्या हातून विश्वरक्षण करवणारी अशी ही महामाया म्हणजे साक्षात महाकाली. ही महाकाली हा देवीचा पहिला अवतार. कथा नवरात्रीची. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. लेखन श्रद्धा कुलकर्णी. श्लोक पठण धनश्री गणात्रा. सहभागी कलावंत सुनेत्रा मंकणी, हिमानी निलेश. विशेष आभार डॉक्टर अरुणा ढेरे. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सकाळी 10 वाजता जरूर ऐका साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित कथा नवरात्रीची. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.